हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आमच्या पहिल्या ब्लॉगिंगची सुरुवात आहे। कसा वाटतो ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर मी निघाली होती वलसाडवरनं नाशिकला येण्यासाठी। मी गेली होती पिल्लूला घ्यायला। तर असं बसमध्ये बसलो आम्ही, मस्त करत होता आणि बसमधून लेकरं कसं इकडनं तिकडे रडता वगैरे, पण माझा पिल्लू तसा करतच नाही। त्याला बस म्हटली किंवा बाहेर म्हटलं तर खूप एन्जॉय करायला आवडतं आणि तो करतोही एन्जॉय, आणि असं त्याची मस्ती चालू होती। मग पुढे बघता आम्ही एका घाटामध्ये पोचलो। घाट कोणता होता काय होता काही माहीत नाही, कारण की रस्ता नवीन होता। तो बाहेर मस्त खिडकीतनं बघत होता, त्याला मज्जा येत होती आणि तो मलाही दाखवत होता की मम्मी बघ बाहेर किती भारी आहे। वातावरण एवढं मस्त होतं ना की बस बघतच राहावं असं मन होत होतं आणि छान वाटत होतं, झाडं वगैरे आणि एकदम असं पावसाचं वातावरण झालेलं होतं, त्याच्यामुळे अजूनही मस्त वाटत होतं। इथे पिल्लूची मस्ती काही थांबत नव्हती आणि मस्ती करता आम्ही मग गाडी एका हॉटेलला थांबली जेवणासाठी। तर हॉटेल कुठलं होतं ते काही माहिती नाही, फक्त गाडी थांबली होती, आम्ही तिथून उतरलो होतो आणि मग तिथे जेवण तर नाही घेतलं, पण पिल्लूसाठी मस्त आईस्क्रीम घेतली आणि आईस्क्रीम खात कधी नाशिकमध्ये गाडी पोचली तेही आम्हाला कळालं नाही। गर्दीत गाडी घुसली की समजायचं नाशिक लागलं। आम्ही पण तेच समजलं की आता नाशिक आलं बाबा, आपल्याला महामार्गाला उतरायचं आहे। महामार्गाला उतरण्यासाठी गाडी पुढे जात होती आणि तसं आमची उतरण्याची घाई पण होत होती। तर पिल्लूची ही बॅग कशी आहे नक्की सांगा आणि कसा दिसतो पिल्लू ही बॅग घेऊन तेही नक्की सांगा, वेडा आहे तो। तर उतरण्याची तयारी करत होता पिल्लू आणि उतरलो पण, आणि आम्हाला तिथून अजून जायचं होतं पुढे निमाणी बस स्टँडला, कारण की मला जायचं होतं मालेगावला। मी मालेगावला असते त्याच्यामुळे आम्हाला जायचं होतं मालेगावला। आता इथून बाहेर निघण्याचा मोठाच टास्क होता, कारण की ऑलरेडी 2 बॅगा होता, पिल्लू होता, त्याच्यामुळे कसं आम्ही तिथून बाहेर निघालो। आणि इथून जायचं म्हटलं तर रिक्षावाला भाडं खूप जास्त घेतं, त्याच्यामुळे आम्ही महामार्गाला बाय केलं आणि तिथून निघालो। बस तर काही रिक्षा तर भेटली नाही, पण आम्ही सरळ आलो गोळा खायला, कारण की गोळा म्हटलं तर पिल्लू की जानकी प्राणी। गोळा घेतला, मस्त दोघांनी गोळा एन्जॉय केला। तेवढं खाऊन भाऊचं पोट भरलं नाही, तर त्याने मला चष्मा पण घ्यायला लावला। आता हा चष्मा त्याला कसा दिसतोय ते कमेंट करून नक्की सांगा आणि पोस्ट त्याच्या हनी सिंगवाले, तर ते पण कसं दिसतं नक्की सांगा। तिथून आम्ही बसमधून उतरलो आणि थेट घरी आलो। 9-10 तासाचा प्रवास करून इतकं जाम झालं होतं की पहिले तर फ्रेश व्हायचं मन होत होतं। मस्तपैकी असा आमचा आजचा ब्लॉग झाला। तर नक्की सांगा कसा होता काय होता, आणि हॅलो काही चुकलं असेल तर माफ करा। चला बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।